नमस्कार मित्रांनो, सरकारने आता एक नवीन भरती काढलेली आहे, ती म्हणजे योजनादूत भरती। या भरती अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजनादूत अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50,000 योजनादूतांची भरती केली जाणार आहे। हे योजनादूत पद नक्की काय आहे, पात्रता काय आहेत, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, शैक्षणिक पात्रता काय राहील, काम नक्की काय राहील, निवड प्रक्रिया कशी राहील, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता शासन निर्णय काय आहे ते बघा। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। या योजनेचा उद्दिष्ट काय असणार आहे ते बघा। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रसार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या योजनेचा उद्दिष्ट असणार आहे। या कार्यक्रमांची रूपरेषा समजून घेऊयात। महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जाणार आहेत। ग्रामीण भागात ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 50,000 लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूतांची निवड केली जाणार आहे। मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे। त्यात प्रवास खर्च आणि सर्व भत्ते समाविष्ट असणार आहेत। निवड केलेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही। म्हणजेच मित्रांनो, हा योजनादूत फक्त 6 महिन्यासाठी असणार आहे। पात्रतेचे निकष काय आहेत ते बघा। 18 ते 35 वयोगटातील उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार आहे। उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर उमेदवाराला संगणकाचे ज्ञान सुद्धा आवश्यक आहे। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे। उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे। यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते बघा। मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। त्यासाठी आधार कार्ड लागणार आहे। पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे, प्रमाणपत्र इत्यादी, अधिवास दाखला, सक्षम यंत्रणेला दिलेला अधिवास दाखला लागणार आहे। वैयक्तिक बँक खात्याचा तपशील लागणार आहे। पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि हमीपत्र सुद्धा लागणार आहे। या योजनेची नेमणूक प्रक्रिया कशी असणार आहे ते बघा। उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येणार आहे। सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येणार आहे। ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे। जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाचे संबंधित उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करतील। जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांची माहिती संदर्भात पात्र उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन करतील। जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील। मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारी कामकाजे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही। या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात येणार आहे।
निवड झालेल्या योजनादूतांनी करावयाची कामे काय असणार आहेत ते बघा. योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहणार आहे. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. योजनादूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ती गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्यास निर्देशनास आल्यास त्याच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे. योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुदेय राहणार नाही. अशा प्रकारचा हा जी आर होता मित्रांनो. धन्यवाद.